हादरून गेले रे. म्हणजे मला तर शॉक होता. अजूनही धडधडते, हातपाय थरथरतात माझे, कापतात. म्हणजे आई आपल्या आपल्या घरात आईच्या बाबतीत हे असं होऊ शकतं. आईला कोणी किडनॅप करू शकतं, मी विचारच करू शकत नाहीये. आई आपल्या तशा खमक्यात रे, पण शेवटी वय असतंच ना समर. स्वानंदी मॅडम नसतं तर काय झालं असतं ग माझं? म्हणजे सैरभैर झालो असतो, आजीच्या काळजीने वेळ लागला असतं मला. मी ना ऍक्च्युली नेमकी बघ ना, कालच मला त्या किटी पार्टीला जायचं होतं. आणि म्हणजे मला जायचं नव्हतं, एवढा आग्रह केला ना, म्हणजे मी गेले. नसते गेले तर बरं झालं असतं. पण तू तू एक फोन करायचा ना मला, मी किटी पार्टी वगैरे सगळं सोडून आले असते. आई किती महत्वाची आहेत माझ्या मैत्रिणींपेक्षा. काकू त्यावेळेस एवढं करणे इतकी सुद्धा सवड नव्हती मला. कसं सांगणार तुला? खूप पटापट हालचाली कराव्या लागल्या आम्हाला. मी म्हटलं ना तुला, मी सुन्न झालो होतो. स्वानंदी मॅडम होत्या ना माझ्या बरोबर म्हणून बरं. हो बाई, स्वानंदी आहेस तशी खंबीर. खरंच मानलंच पाहिजे तिला. म्हणजे तूही आमच्या सगळ्यांच्या बाबतीत तसाच आहेस रे. पण आईंच्या बाबतीत तू खूप हळवा होऊन जातोस. बरं झालं स्वानंदी होती ते. पण समर, आईंच्या बाबतीत हे झालं म्हणजे आपल्या घरातल्या कोणाच्याही बाबतीत हे होऊ शकतं ना. उद्या माझ्या बाबतीत झालं. अरे अधिरा, अर्पिता, अंशू आणि स्वानंदी तर तुझी बायको आहेत. राजवाड्याची बायको. म्हणजे त्यांच्या बाबतीतही कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं ना. मला याचा सिरियसनेस कळतोय काकू. काळजी करू नकोस. योग्य ती पावलं उचललीत मी ऑलरेडी. आपण सिक्युरिटी वाढवतोय. फक्त एकच करा, कॉपरेट करा आणि इथून पुढे सगळ्यात जास्त अलर्ट राहा. हो हो. स्वानंदी पण हेच म्हणाली असेल ना, की अजून काही म्हणाली का? कशाबद्दल? हेच म्हणजे तिने अजून काही सुचवलं का, हे विचारायचं होतं मला. नाही नाही, असं काहीच नाही. म्हणजे सध्या तरी आम्ही आजीच्या तब्येतीवरच फोकस करायचं ठरवलंय. आईने ठणठणीत बरं व्हायला हवं. आणि हे ना फक्त स्वानंदीच करू शकते. आता कुठे गेली आहे स्वानंदी? दिसली नाही सकाळपासून ना. बाहेर वगैरे गेली आहे का? नाही, खरं तर मला पण ते दिसलंय. काहीतरी कामासाठी गेले असतील, येतील त्या. अच्छा.